पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. पाऊस कुठे राहील, कसा राहील, कधी येईल पहा. आपण म्हटलं होतं ना 7-8-9च्या दरम्यान पाऊस पडेल, तर आज देखील आज 8 तारखेला आज 9 आणि उद्या 10 तारखेला राज्यातल्या जवळपास पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भासहित मराठवाडा आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आणखीन 2 दिवस आज आणि उद्याचे दिवस पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि परत एक राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. राज्यामध्ये 15 तारखेच्या नंतर उन्हाचा पारा कमी होणार आहे, 40 अंशाच्या खाली पारा सरकणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या एक सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 14 मे पासून ते 25 मे पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात मान्सून पूर्व मोसमी पावसाळ्यासारखा पाऊस दररोज 2-2 दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत पडत जाणार आहे, म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर ऊस ज्यांचा ऊस सुकत आहेत, ज्यांचे ऊस शेतकरी आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, हळद लागवडीसाठी आनंदाची बातमी. पण ज्यांच्या हळदी काढून ठेवलेल्या आहेत त्यांनी मात्र 14 तारखेपर्यंत तुमच्या हळदी काढून घरी आणून ठेवा. कारण की राज्यामध्ये जसं गेल्या वर्षी 14 तारखेला 13 तारखेला पाऊस आला होता 13 मेला, यावर्षी देखील 14 मेला पाऊस येणार आहे. आणि हे पाऊस कंटिन्यू मे महिन्यात आता मध्ये 14 पासून तर 30 मे पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत, कधी पूर्व विदर्भ, कधी पश्चिम विदर्भ, 2 दिवस पश्चिम महाराष्ट्र, 2 दिवस विदर्भ, असं वेगवेगळा मराठवाडा, असं करत 30 मे पर्यंत दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि शेतामध्ये पाणी देखील साचणार आहे. असा त्यामध्ये मेच्या 15 दिवसामध्ये म्हणजे 14 मे ते 30 मेच्या दरम्यान दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा.